बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज प्रचार सुरू करणार। प्रचाराआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली। स्मृतीस्थळावर जात पुष्पांजली अर्पण। बारामतीच्या काटेवाडीत सुनेत्रा पवारांच्या गाडीवर पुष्पवृष्टी। पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी निघाल्या असत्या पुष्पवृष्टी। यावेळी अजित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ सुनेत्रा पवारांची आज कन्हेरी इथं सभा। या सभेसाठी गुलाबी रंगाची खास थीम। सभास्थळावरील कार्पेटसह बॅनरचा रंगही गुलाबी। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळलं। लातूरमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी जात असल्याची ओमराजे निंबाळकरांची माहिती। युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील पोलिसांच्या ताब्यात। शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी नजरकैद। 10 दिवसांनंतरही खरातची पत्नी कल्पना खरातला पकडण्यात यंत्रणा अपयशी। कल्पनाच्या माहेरच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती। कल्पनाच्या नाशिकमधील काही मैत्रिणी घरकाम करणाऱ्यांकडेही कल्पनाबाबत चौकशी। भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा समोर। 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यात खरातनं 11 एकर जमीन चौपट भावानं खरेदी केल्याची माहिती। उत्तर सोलापूरमधील ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार त्याच्या जवळ सुमारे 2,40,00,000 जमीन खरेदी केल्याची माहिती। राज्यातील स्कूल बसच्या भाड्यासाठी नवी नियमावली। विद्यार्थ्यांकडून मासिक भाडंच आकारलं जाणार। एक रकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई। भाडं किती असेल तेही प्रादेशिक परिवहन विभाग ठरवणार, त्यामुळे पालकांना दिलासा। शैक्षणिक साहित्याची सक्ती नको। शिक्षण मंत्री दादा भुसेंचा खासगी शाळांना थेट इशारा। शाळांनी सक्ती केल्यास थेट कारवाई करणार। काही दिवसात तसा जीआरही काढणार। पुण्यातल्या एका कार्यक्रमात दादा भुसेंची माहिती। नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीकडून सगळ्या समिती सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी। त्यामुळे दरवर्षी सुमारे 60 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार। पालिका आर्थिक अडचणीत असताना अनावश्यक खर्च का? विरोधकांचा सवाल। सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन यांची भेट घेतली। चंद्रपूरच्या सीटीपीएसमध्ये 800 मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज संच सुरू करण्याची मागणी केली। नगरपालिकेतील शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचा भाजप नगरसेवकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला। बाळासाहेब जाधव यांच्यासह 5 ते 7 जणांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडेंचे पती सागर देशपांडेंवरती हल्ला केला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। जळगावात केवायसीच्या बहाण्यानं एका महिलेकडे शरीर सुखाची तर अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी। या प्रकरणी गोकुळ चव्हाण विरोधात महिलांचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल। मुंबईत सरकारी अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक। प्रतीक काला आणि त्रिशाला काला या आई मुलाविरुद्ध गुन्हा। प्रतीक कालानं स्वतःला केंद्र सरकारमध्ये डेप्युटी सेक्रेटरी असल्याचं सांगून कापड व्यापारी सोनिया जयस्वानी यांची 1,40,00,000 रुपयांना फसवणूक केली। स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000ची फसवणूक। व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांच्या तक्रारीनंतर आरोपी साजिद सय्यदला अटक। आरोपी भारत सीएसआर नेटवर्कचा अध्यक्ष असल्याचं सांगत गोवा सरकारच्या प्रकल्पाची खोटी आश्वासनं द्यायचा। नाशिकमधील रुग्णालयाच्या कर्मचारी निवासात 22 वर्षीय परिचारिकेची गळफास घेत आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। साताऱ्याच्या पुसेगावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरट्यांनी गॅस कटरनं फोडलं। चोरट्यांनी सीसीटीव्हीवर चुना फासत वायरही कापल्या। त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कोयता गँगला अटक। पहाटेच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांची कारवाई। 4 चाकी वाहनात गुन्हेगार लपून बसले होते। खापा चौकात पोलिसांची कारवाई। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ धावत्या ट्रकला आग। तात्काळ मेहकर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। भिवंडीच्या फातिमानगर परिसरात भंगाराच्या गोदामाला आग। आगीनंतर परिसरात धुराचे लोळ। 1 तासानंतर आगीवर नियंत्रण। कोणतीही जीवितहानी नाही। आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अद्याप अस्पष्ट। अकोला मच्छी मार्केटमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। 31 गोवंशांची सुटका। अनधिकृतपणे गोवंश बांधून ठेवले होते। पहाटे 4 वाजताची कारवाई। हमको एक इन्फॉर्मेशन मिली थी कि यहाँ पे भारी मात्रा में
गोवंश कत्ल के लिए आने वाले हैं। तो आज ये सक्सेसफुली रेड की गई है। इस कार्रवाई में 31 जानवर सूक्ष्म स्वरूप हमको मिले हैं और 7 से 8 ऐसे गोडाउन हमने आइडेंटिफाई किए हैं जहाँ पे कत्ल इनका होने वाला था। तो इनको अभी हम ले जाकर रामदासपेट पुलिस स्टेशन में ले जाएंगे। वहाँ पे 7 से 8 एफआईआर दाखिल होंगी। इन सब पे कायदेशीर कार्रवाई होने वाली है। नागपूरच्या सणकापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण, विज्ञान, भूगोल, इतिहास, गणित हे विषय आभासी पद्धतीनं सूक्ष्म निरीक्षणातून शिकवणारी सणकापूर राज्यातली पहिली शाळा। मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा डिजिटल बदल। रुग्णांना अवघ्या 8 तासात मदतीचा निर्णय कळवला जाणार आणि सगळी कागदपत्र आणि निर्णय प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीनं होणार। पाठपुरावा करण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना वारंवार मंत्रालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत। आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईतील फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी राजू शेट्टी वर्षा बंगल्यावर धडक देणार। शेतकऱ्यांना प्रति झाड 220 रुपये नुकसान भरपाई देण्याचं जाहीर। मात्र ही शेतकऱ्यांची थट्टा। गिरगाव चौपाटी ते मंत्रालय मोर्चा काढून वर्षा बंगल्यावर जाऊन आंबे विकणार, राजू शेट्टींचा इशारा। सांगलीच्या जत तालुक्यातील कुंभारीत तलाव फुटला। ऊस, मका तसंच इतर हंगामी पिकं पूर्णतः पाण्याखाली, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याची भीती। लाखोंचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज। वाशिमच्या आडोळी सावरगाव दरम्यान तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्याला तडे, त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित। नवीन रस्त्यावर तडे जाऊन भेगा पडल्यानं कंत्राटदारावर कारवाईची मागणी। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रायगडच्या नागाव समुद्र किनाऱ्यावरती रोबोटिक वॉटरक्राफ्ट तैनात। आपत्कालीन काळात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी जीवरक्षक प्रणाली म्हणून या रोबोटिक वॉटरक्राफ्टचा वापर केला जाणार। उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 4 आठवडे उष्णतेचे हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला। पुणे शहराचा तापमानाचा पारा 40च्या पार। लोहगाव परिसरात 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा डीजेच्या तालावर ठेका। ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त इंदापूरच्या 40 फुटी रोडवरून ही मिरवणूक काढण्यात आली होती। महिलांचाही मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग। जळगावमध्ये खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्यांचा उत्सव पार। रमेश धनगर यंदाचे 12 गाड्या ओढण्याचे मानकरी ठरले। त्याआधी भगत आणि ध्वजाच्या काठीची मिरवणूक। उत्सवात बघ्यांची मोठी गर्दी। जळगावमध्ये भाजपकडून महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त संविधान जागर रॅली। शहरातील शिवतीर्थ मैदानातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित विविध संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सीएसएमटी ते कल्याणच्या आणि कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेनं मध्यरात्री 1:30 वाजता विशेष लोकल तसंच मध्य रेल्वेवर लोकल गाड्या कार्यालयीन दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणेच धावणार। मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरती आज सांताक्रूज गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामं करण्यासाठी अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 असा 5 तासांचा जम्बो ब्लॉक। पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत मुंबईतील 182 इमारती धोकादायक असल्याचं समोर। यामध्ये 152 खासगी, 22 महापालिकेच्या तर 8 म्हाडाच्या इमारती। पावसाळ्यापूर्वी इमारती खाली करण्याच्या सूचना। आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यामध्ये सेल्फीच्या नादात 3 मुली बुडाल्या। धबधब्यावर फोटो काढताना पाय घसरल्यानं 3ही मुली बुडाल्या। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टीची आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक। थायलंडच्या अव्वल क्रमांकावरील खेळाडूचा पराभव केला। 59 वर्षांनी भारतीय खेळाडू अंतिम फेरीत। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये हिमवृष्टी। अरू व्हॅली पांढरी शुभ्र झाली। ताज्या हिमवृष्टीनंतर पर्यटकांची रीघ वाढली। अनंतनागमध्ये अधूनमधून पाऊस। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेली अमेरिका इराणमधील शांती वार्ता निष्फळ। इराणला आमच्या अटी मान्य नसल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांची माहिती। इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये तब्बल 21 तास चाललेली बैठक निष्फळ। होर्मुझ आणि इराणच्या आण्विक कार्यक्रम यावरून चर्चा निष्फळ झाल्याची माहिती। अमेरिकेच्या मागण्या अवास्तव होत्या, त्यामुळे शांती वार्ता निष्फळ ठरली। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलिबाफ यांच्याकडून निवेदन जारी।
इराणसोबतच्या चर्चेत कोणताही निष्कर्ष निघाला नाही. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांची पत्रकार परिषद घेत माध्यमांना माहिती. पत्रकार परिषदेनंतर व्हान्स शिष्टमंडळासह तडक अमेरिकेला परतले. चर्चा निष्फळ होताच अमेरिका युद्धाच्या मूडवर. अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं आखाताकडे रवाना. इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.